रश्मी खूप विचारात पडली होती, कारण तिला 20 दिवसानंतर अजून जॉब जॉईन करायचा होता. तिला समजतच नव्हतं की काय करावं. डिलिव्हरीनंतर रश्मीच्या पदरात एक मुलगी आली होती. तिचा चेहरा पाहिल्यावर तिला अपराधी असल्यासारखं वाटत होतं. तिला विचार येतो की एवढ्याशा छोट्या बाळाला कोणाच्या भरोशावर सोडून जाऊ. याबद्दल रश्मीने तिच्या नवऱ्याशी पण बोलणं केलं होतं. रश्मी तिच्या नवऱ्याला म्हणाली होती की माझी आई आपल्यासोबत राहायला तयार आहे, परंतु तिच्या नवऱ्याने मंदारने याच्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. कारण मंदारला वाटत होतं की जर रश्मीची आई त्यांच्यापाशी येऊन राहिली तर त्याची आई नाराज होईल. त्यानंतर सगळीकडे चर्चा होईल की रश्मीची आई लेकीच्या घरी येऊन राहते. रश्मीची वहिनी घरीच ब्युटी पार्लर करत होती आणि शिवाय त्यांची मुले पण मोठी झाली होती आणि रश्मीचे वडील पण या जगात नव्हते आणि रश्मीची आई आता घरीच एकटी असते. ती तिच्या जिम्मेदारीतून मोकळी झालेली असते. त्यामुळे रश्मीची आई मोकळ्या वेळेत पुस्तक वाचत बसते किंवा मंदिरात जात असते. त्यामुळे रश्मीची आई स्वतःहून रश्मीला म्हणाली होती की जर माझी काही गरज असेल तर तू मला केव्हा पण बोलवू शकते आणि तुझ्या बाळाची पण मी व्यवस्थित काळजी घेऊ शकते. आणि रश्मीसाठी ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कोणता असू शकतो. त्यामुळे रश्मीने खूप उत्साहाने तिच्या नवऱ्याला सांगितलं की माझी आई आपल्यापाशी राहण्यासाठी तयार आहे. परंतु लगेच तिच्या नवऱ्याने मंदारने या गोष्टीसाठी नकार दिलेला होता. कारण मंदारला भीती वाटत होती की जर रश्मीची आई इथे येऊन राहिली तर त्याची आई खूप त्याला ओरडेल आणि मंदारला त्याच्या आईचं मन पण दुखवायचं नव्हतं. आता रश्मी खूप विचारात बुडाली होती. रश्मीची नणंद आणि सासू तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिच्याकडे आली होती, पण त्या दोघी पण रश्मीला जास्त मदत करू लागत नव्हत्या. जेव्हा पण तिची नणंद आणि सासू तिच्याकडे येत होत्या तेव्हा त्या नेहमी ती नोकरी करते यावरून टोमणे दिले जात होते. त्या दोघी पण रश्मीला म्हणत होते की तुला नोकरीचा फारच घमंड आहे, त्यामुळेच तर आम्ही इथं तुझ्यापाशी आलो आहे. तरी पण तू संध्याकाळी लेट येतेस आणि कधी ऑफिसमधून सुट्टी पण घेत नाही. त्या दोघींनी मिळून पाहुण्यांमध्ये हे सांगितलं की रश्मीला तिच्या नोकरीचा खूप घमंड आहे. आज पण रश्मी तिच्या मुलीला घेऊन तिच्या खोलीत सांभाळत होत्या आणि त्या दोघी मिळून हॉलमध्ये टीव्ही बघत बघत गप्पा मारत होत्या. तेव्हा रश्मीच्या कानावर काही आवाज येतो. तिची नणंद म्हणते की आई, आता मला वाटत आहे की वहिनीने तिची नोकरी सोडून द्यावी. शेवटी वहिनी बाळ आणि नोकरी कशी सांभाळणार आहे. तेव्हा रश्मीची सासू हसत रश्मीच्या नणंदला म्हणाली, हा, तू बरोबर बोलत आहेस आई. वहिनीला तिच्या नोकरीचा फारच घमंड आहे. आता तर त्यांना त्यांची नोकरी सोडावीच लागेल. आता आपण वहिनीला त्यांची काळजी घेणार आहे असं म्हणून आपण त्यांना गावाकडे घेऊन जाऊ आणि तिथे नेऊन आपण वहिनीला मोलकरीण बनवू. नणंदचं बोलणं ऐकून रश्मी हैराण झाली. आधीच ती टेन्शनमध्ये होती की नोकरी आणि मातृत्व यामधील दोघांना आधी कोणाला प्राधान्य द्यावं. आणि तिची नणंद अशा परिस्थितीत पण तिला त्रास देण्याचा कोणताच मोका सोडत नव्हती. रश्मीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती विचार करू लागली की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते. जर तिची नणंद आणि सासू जर तिला आपल्यापणाने म्हणली असती की जा रश्मी, तू तुझं ऑफिस सांभाळ, आम्ही बाळाला सांभाळू, परंतु त्यांना रश्मीच्या बाबतीत काहीच घेणं देणं नव्हतं. डिलिव्हरीच्या आधी पण त्या दोघींनी तिची काळजी घेतली नव्हती आणि आता पण त्या दोघी तिची काळजी घेत नव्हत्या. मंदार पण त्याच्या बहिणीवर आणि आईवर डोळे झाकून विश्वास ठेवत होता. जर या दोघी मंदारला म्हणाल्या की आम्ही रश्मीची काळजी घेण्यासाठी तिला गावी नेणार आहे तर लगेच या गोष्टीला मंदार तयार होत असतो. खरंच या दोघी मला तिथं नेऊन
मोलकरीण बनवत असतात. रश्मी मनातल्या मनात विचार करत बसली होती. खरं जर रश्मीने जॉब सोडला तर तिला त्या दोघी मोलकरीण बनवणार होत्या. रश्मीला कोणताच मार्ग दिसत नव्हता. मंदार पण त्याच्या सासूसोबत राहण्यासाठी तयार नव्हता. नाहीतर रश्मीची आई येण्यासाठी तयार आहे. विचार करता करता रश्मीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तोपर्यंत तिची छोटी मुलगी उठली आणि मग ती तिचं दुःख विसरून तिला शांत करू लागली. बाळाच्या आवाजाने त्या दोघी एकदा सुद्धा आल्या नाहीत की बाळ का रडत आहे. त्या दोघी मस्तपैकी हॉलमध्ये टीव्ही बघत खात बसल्या होत्या. रश्मी विचार करते की माझ्याच घरी येऊन या दोघी माझ्यावरच दादागिरी दाखवत आहेत आणि माझी तर काळजी कोणीच घेत नाही. कमीत कमी बाळाला सुद्धा त्या पाहत नाही. जर मी यांच्यासोबत गावाकडच्या घरी गेले तर या दोघी माझं आयुष्य नरक बनवतील. रश्मीच्या मनात जॉब करू का नको या द्विधामध्ये होती. पण तिने निश्चय केला होता की काही झालं तरी ती गावी जाणार नव्हती. जर या गोष्टीवर तिच्या नवऱ्याने मंदारने भांडण केले तरी ती शांत बसणार नव्हती. ती पण तिच्या माहेरी निघून जाणार होती. तिने असा निश्चय केला होता. तोपर्यंत बाहेरून आवाज आला, अरे मंदार, मंदार बाळा, ऑफिसमधून आलास तू? रश्मी कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागली. मंदार म्हणाला की हा आई, मी ऑफिसमधून आलो. मला खूप कंटाळा आला आहे. माझ्यासाठी एक कप चहा बनवून तर दे. त्याची आई म्हणाली की अरे बाळा, चहा तर मी नंतर बनवते. पहिलं माझं बोलणं ऐकून घे. हे बघ, आता अशा अवस्थेत तुझी बायको तुझ्या बाळाला सांभाळेल का? जॉब करेल? मी तर तुला हे सांगत आहे की तुझ्या बायकोला तू हे सांग की तिने ती नोकरी सोडून तिला आमच्यासोबत गावी पाठव. तिथे गेल्यावर आम्ही रश्मी आणि बाळाची चांगली काळजी घेऊ आणि तू पण इथं या दोघीची काळजी घेऊ शकणार नाही. तर मग मंदार सांग, आमचा प्लॅन तुला आवडला का नाही? मंदार थोड्या वेळ शांत बसला आणि विचार करू लागला. इकडे रश्मीचं मन जोरात धडकू लागलं. ती विचार करते की आता मंदार यावर काय उत्तर देईल. पण मंदारने लगेच रश्मीला आवाज दिला, रश्मी, रश्मी इकडे ये जरा वेळ, जरा महत्वाचं बोलायचं आहे. रश्मीला आता भीती वाटू लागली. ती विचार करते की आता खरंच मंदार तिला तिच्या जॉबला रिझाईन करायला सांगत असतो आणि तो त्याच्या आईबरोबर मला गावी पाठवत असतो. रश्मी जड पावलांनी हॉलमध्ये पोहोचली. मंदार रश्मीला बघत म्हणाला की हे बघ रश्मी, इथे तुझ्याबद्दल बोलणं चालू आहे. तुझ्या भविष्याबद्दल आम्ही विचार करत आहे. त्यामुळे मी विचार केला आहे की हे सगळं बोलणं आम्ही तुझ्यासमोरच बोलणार आहे. रश्मी मनातल्या मनात विचार करते की माझ्या समोर बोलून काहीच फायदा नाही. तुम्ही जे करणार आहात ते तर तुम्ही करतच असता. तुम्ही मला गावी पाठवतच असता. मंदार त्याच्या आईकडे सिरियस होऊन म्हणाला की आई, तुझं असं म्हणणं आहे की रश्मीने तिची नोकरी सोडावी आणि बाळाला घेऊन ती गावी तुझ्यासोबत यावी. परंतु मला तुझा हा निर्णय अजिबात आवडला नाही आणि मी रश्मीला गावी पाठवणार पण नाही. मी विचार केला होता की रश्मीने तिची नोकरी सोडू नये आणि तू किंवा रश्मीची नणंद भाग्यश्री तुमच्या दोघीपैकी इथे राहिला तर जेव्हा रश्मी ऑफिसला जाईल तेव्हा तुम्ही बाळाची चांगली काळजी घेचाल. त्यामुळे तुमच्या दोघीपैकी एक जण इथे राहावा. त्याची आई म्हणाली की नाही नाही बाळा, मी तर इथं नाही राहणार. तुझे बाबा गावी एकटेच आहेत आणि मी भाग्यश्रीला सुद्धा इथे सोडणार नाही. अरे, तुम्ही दोघे दिवसभर ऑफिसमध्ये राहणार आणि एवढ्या मोठ्या शहरात या घरात बाळ आणि भाग्यश्री दोघीच घरी राहणार आणि भाग्यश्रीचं मन घाबरत राहील. मी तर म्हणत आहे की तू रश्मीला आमच्या सोबतच पाठव आणि हेच बेस्ट आहे. आणि नोकरीचं काय घेऊन बसला आहेस? नोकरी तर नंतर पण मिळेल. गावाकडे
आम्ही रश्मीला भरपूर आराम देतो. मी आणि भाग्यश्री दोघे मिळून रश्मी आणि बाळाची चांगली काळजी घेऊ. आईच्या बोलण्यावर मंदार हसत म्हणाला की नाही आई, तुम्ही तिथं रश्मीची काळजी घेण्यासाठी घेऊन चालला नाही. तुम्ही तर तिथं जाऊन रश्मीला त्या घरची मोलकरीण बनवणार आहात. मी आज ऑफिसवरून लवकर आलो होतो. मी शूज काढत होतो तेव्हा मला तुमचं बोलणं कानावर पडलं आणि तुमचं बोलणं ऐकून मी हैराण झालो. आतमध्ये येण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यामुळे मी तिथेच थोड्या वेळ थांबलो आणि त्यानंतर पण तुमचं बोलणं सुरूच राहिलं. मला विश्वासच बसत नव्हता की तुम्ही माझ्या बायकोबद्दल एवढा घाणेरडा विचार करत आहात. तुम्ही रश्मीकडे एकदा बघा. अरे, तिचं ऑपरेशन झालं आहे, बाळ अजून छोटं आहे आणि तुम्ही तर तिला मोलकरीण बनवण्याचा विचार करत आहात. गावाकडे नोकरानी कमी आहेत का जे तुम्ही हिला तिचा जॉब सोडून तुमच्यासोबत तिला नोकरानी बनून घेऊन जात आहात? अगं आई, तुझ्यापाशी येऊन नोकरानीचं काम करण्यापेक्षा रश्मीने जॉब केलेला केव्हा पण चांगला. जर तू आणि भाग्यश्री तुमच्या दोघीपैकी एक पण इथं राहण्यासाठी तयार नाही तर मी एक काम करतो. मी माझ्या सासूबाईला इथे बाळाची काळजी घेण्यासाठी बोलावतो. असं पण सासूबाई येण्यासाठी कधी पण तयार आहेत. मला रश्मीने आधीच सांगितलं होतं की तिची आई येऊन बाळाची काळजी घेण्यासाठी तयार आहे. पण मला वाटलं की तिची आई इथे येऊन राहिली तर तुला त्रास होईल. त्यामुळे मी तुला बाळाची काळजी घेण्यासाठी बोलावलं आहे. परंतु तू तर इथे राहण्यासाठी तयारच नाही. मीच मूर्ख होतो जो सासूबाईला येण्यासाठी मनाई करत होतो. एकटीने कसं बाळाला आणि तिला सांभाळला असेल आता तिलाच माहीत. कारण मी तर तुमच्या दोघींच्या भरोशावर हिला तर सोडलं होतं आणि मी ऑफिसला जात होतो की तुम्ही दोघे बाळाला सांभाळाल. पण बरं झालं, उशीर झाला, परंतु मला अक्कल तर आली आहे. आता जो माझ्या बायकोची काळजी घेईल आणि तिची मदत करेल अशाच व्यक्तीला मी इथं बोलावणार आहे. यावर मंदारची आई रागात म्हणाली की आता काय सुनबाईची आई येऊन इथे राहणार आहे का? हे बघ मंदार, मला हे सगळं पसंत नाही. तर मग तू इथे राहा किंवा भाग्यश्रीला इथं राहू दे. तुझ्याकडून हे सगळं होणार नाही तर मग माझ्यासाठी हेच बेस्ट आहे की मी माझ्या सासूबाईला इथं बोलवून घेऊ. असं पण मी आया लावू शकतो, परंतु मी दुसऱ्यांच्या भरोशावर माझं बाळ देणार नाही. जर तिची हक्काची आजी येऊन तिची काळजी घेणार असेल तर मला काहीच हरकत नाही. आता तर मंदारच्या आईची बोलतीच बंद झाली होती. त्यांनी विचार केला होता की रश्मीला गावी नेऊन तिला मोलकरीण बनवायची, परंतु इथं तर फासाच उलटा पडला होता. नवऱ्याचं बोलणं ऐकून रश्मीने एक मोकळा श्वास सोडला होता. तिने देवाला मनातल्या मनात प्रणाम केला की बरं झालं तुमच्यामुळे मंदारने सगळं बोलणं ऐकलं, नाही तर मला गावी जावं लागलंच असतं. आणि हो सासूबाई, तुम्ही मला म्हणत आहात ना की मला माझ्या नोकरीचा खूप घमंड आहे, परंतु मला कधीच माझ्या नोकरीचा घमंड नव्हता आणि कधी येणार पण नाही. जर माझ्या आई वडिलांनी मला एवढं शिकवलं आहे त्याचा काहीतरी फायदा व्हावा म्हणून मी ही नोकरी करत आहे. जेव्हा तुम्ही 10-15 दिवसासाठी इकडे येत होता तेव्हा मला एवढ्या सुट्ट्या घेऊन जमणार नव्हतं. त्यामुळे तुम्ही हे ठरवून मोकळे झाला की मला फार घमंड आहे. मी नोकरी करत असली तरी मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी होऊन दिली नाही. मी नेहमी तुमची सेवा करण्यासाठी एका पायावर तयार झाले. आता रश्मी कोणत्याच गोष्टीसाठी घाबरत नव्हती, कारण का ज्या स्त्रीच्या मागे तिचा नवरा खंबीरपणे उभा असतो तिला कोणाचीही भीती वाटत नाही. तिला तिच्या बाळाची पण काळजी नव्हती, कारण तिची
आई आता काळजी घेण्यासाठी येणार होती. रश्मीची सासू आणि नणंद दुसऱ्याच दिवशी रुसून निघून गेल्या. रश्मी विचार करत होती की जर एखाद्याचं विचारच वाईट असतील तर त्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काहीच उपयोग होत नाही. 2-3 दिवसांनी रश्मीची आई बाळाची आणि तिची काळजी घेण्यासाठी हजर झाली. 3 महिन्यानंतर रश्मी तिचं ऑफिस जॉईन करणार होती आणि या 3 महिन्यात तिला खूप काही गोष्टी शिकून गेल्या होत्या आणि ती आता बिनधास्त तिच्या ऑफिसला जाऊ शकत होती कारण तिच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तिची आई आली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.